कोकणातील सातपुडाचे घावन जे तांदूळच्या पिठापासून बिडाच्या तव्यावरती बनवले जातात, तेच घावन आज आपण तांदूळचे पीठ न वापरता साध्या पॅनवरती बनवणार आहोत। तर त्यासाठी 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून 2 तास भिजवून घ्यायचे आहेत। मी इथे सुगंधी कोलम तांदूळ घेतलेला आहे। रेशनचा तांदूळ असेल तर तो सुद्धा घेऊ शकता। फक्त तांदूळ स्वच्छ धुवून 2 तास भिजवून घ्यायचा। इथे तांदूळ भिजलेला आहे आणि तांदूळ बघा हाताने दाबलं तरी सुद्धा त्याचे 2 तुकडे होत आहेत। आता हे भिजलेले तांदूळ मिक्सरमध्ये दळून घ्यायचे। जेवढे शक्य आहे तेवढी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। तांदूळ भिजवलेलं पाणी साईडला काढून ठेवलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त तांदूळ टाकून घेतले आणि सुरुवातीला फक्त पाव कप पाणी टाकून तांदूळ मिक्सरला जेवढे शक्य आहे तेवढे बारीक दळून घेतले। तांदूळ दळताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर तांदूळ चांगले बारीक होत नाहीत। बराच वेळेस आपण तांदूळचं पीठ मिक्स करून घावन करायला गेलो तर ते घावन तव्याला चिटकतात, म्हणून तांदूळ भिजवून घ्यायचे आणि दळून घ्यायचे, म्हणजे थोडंसं रवा टेक्स्चर तांदूळच्या पिठाला येतं आणि तांदूळचे घावन तव्याला किंवा पॅनला चिटकत नाहीत। इतपत पातळ बॅटर तयार केलेलं आहे। 1 कप तांदूळसाठी आपण इथे टोटल 2 कप पाणी वापरलेलं आहे आणि बघत असाल एकदम पातळ असं बॅटर तयार केलेलं आहे। पळीच्या मागच्या साईडला बघा एकदम पातळ असं बॅटर तयार आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। घावनसाठी बॅटर तयार आहे। या पिठाचे लगेच घावन बनवून चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता। आता इथे आपल्याला सातपुडाचे घावन बनवायचे आहे। त्यासाठी 1 कप खोबरं किसून घेतलेलं आहे। खोबऱ्याचा काळा पार्ट मी काढला नाही आणि कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप गरम करून घेतलं। त्याच्यामध्ये अर्धा चमचा खसखस फुलेपर्यंत भाजून घेतली। खसखस थोडीशी लाल झाली की लगेच किसून घेतलेलं खोबरं टाकायचं आणि 2 मिनिटं खोबरं फ्राय करून घ्यायचं। मी इथे एक छोट्या साईजचा नारळ अखंड किसून घेतलेला आहे, म्हणजे आपण उकडीच्या मोदकसाठी जे सारण बनवतो त्या पद्धतीने सारण बनवून घेतलं तरी चालेल। 2 मिनिटं ओलं खोबरं भाजल्यानंतर लगेच याच्यामध्ये आवडीनुसार गूळ टाकायचा। मी इथे फक्त अर्धा कप गूळ टाकलेला आहे, कारण की खोबरं थोडंसं गोड आहे। आता गूळसुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरतीच मिक्स करून घ्यायचा। गूळ थोडासा मिक्स झाला की गॅसची फ्लेम लो करून मिश्रण घट्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं। इथे गूळ थोडासा मिक्स झालेला आहे। गॅसची फ्लेम लो केली आणि गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत मिश्रण भाजून घेतलं। आता या स्टेजला याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे। आवडत असेल तर जायफळ पावडरसुद्धा टाकू शकता। अर्धा चमचा फ्रेश कुटून घेतलेली वेलची पूड टाकायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची। आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं, म्हणजे सारण थोडंसं घट्ट होईल। आता इथे बघा मिश्रण मस्त थंड झालेलं आहे आणि त्याचबरोबर ते थोडंसं चिकटसुद्धा झालेलं आहे। इथे आपलं उकडीच्या मोदकसाठी परफेक्ट सारण तयार आहे। फक्त खोबरं भाजताना तुपाचा वापर कमी करायचा, म्हणजे एकदम घट्टसर सारण तयार होतं, नाहीतर सारण खूप पातळ होतं। आता इथे एका बाउलमध्ये सारण काढून घेतलेलं आहे आणि बघा सारण भरपूर ड्राय झालेलं आहे। आता आपण जे पीठ तयार करून ठेवलेलं आहे त्याचे घावन काढायचे। घावन काढताना पीठ तळापासून ढवळून घ्यायचं आहे। मी इथे नॉर्मल डोसा पॅनवरतीच हे घावन काढून घेतलेले आहेत। फक्त पॅन चांगला गरम झाला की त्याच्यावरती घावन स्प्रेड करायचे। नॉनस्टिक पॅन आहे म्हणून मी पॅनला तेल लावलं नाही। तुमच्या पॅनला डोसे चिटकत असतील तर त्याला थोडंसं साजूक तूप लावायचं आणि नंतर डोसे स्प्रेड करायचे आणि बघा घावन अजिबात पॅनला चिटकलेलं नाही। बऱ्याच वेळेस तांदूळच्या पिठाचे घावन चिटकतात, मात्र तांदूळ भिजवून घावन तयार केले तर चिटकत नाहीत। खालची साईड थोडीशी भाजली गेली की गॅसची फ्लेम लो करायची आणि तयार केलेलं सारण एका साईडला स्प्रेड करायचं, म्हणजे घावनच्या अर्ध्या पार्टमध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचं सारण स्प्रेड करायचं आणि दुसरी साईड त्याच्यावरती पलटी करून घ्यायची। आता पुन्हा गॅसची फ्लेम मीडियम करायची, कारण की लो फ्लेमवरती जर घावन स्प्रेड केले तर त्याला जाळी पडत नाही, म्हणून गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि दुसरं घावन टाकून घ्यायचं। दुसऱ्या साईडचं घावन टाकताना पहिल्या घावनला पीठ थोडंसं चिकटवून टाकायचं, म्हणजे दोन्ही घावन एकत्र झाले पाहिजेत। आणि बघा आता इथे गॅसची फ्लेम लो केली आणि इथे झाकण ठेवलेलं आहे। बराच वेळेस घावन पटकन पॅनला सोडत नाहीत किंवा पॅनला चिटकतात, अशा वेळेस आपण झाकण ठेवतो, म्हणून गॅसची फ्लेम लो करायची आणि मिनिटभर झाकण ठेवायचं। घावनची खालची साईड सुकल्यासारखी झाली की लगेच खोबऱ्याचं सारण स्प्रेड करायचं आणि त्याच्यावरती आधी तयार केलेलं घावन स्प्रेड करायचं। गॅसची फ्लेम कंटिन्यू लो ठेवलेली आहे। आता आपल्याला इथे तिसरं घावन स्प्रेड करायचं आहे। यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम करायची, पॅन थोडासा गरम करून घ्यायचा, म्हणजे घावनला जाळी पडते। घावन वरच्या साईडने थोडंसं सुकलं की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि पुढची प्रोसेस करायची, नाहीतर सर्व घावन खालच्या साईडने जळून जातील। म्हणून फक्त घावन स्प्रेड करतानाच गॅसची फ्लेम मीडियम करायची
आणि घावन थोडंसं सुकल्यासारखं झालं की लगेच गॅसची फ्लेम लो करायची. आणि बघा, सारण स्प्रेड करताना मधला जो भाग आहे तो रिकामा ठेवायचा, कारण की तिथे आपल्याला घावनला पलटी मारायचा आहे. किंवा मधला जो सेंटरचा भाग आहे ती पूर्ण लाईन रिकामी ठेवायची, कारण तिथे घावनचा फोल्ड येणार आहे. मधल्या लाईनमध्ये जर सारण टाकलं तर घावन फोल्ड करता येणार नाही. पुन्हा शेवटचं घावन टाकलं आणि बघा, आधी तयार असलेल्या घावनला चिपकवूनच आपल्याला दुसऱ्या घावनचं पीठ टाकायचं आहे आणि पुन्हा मधली साईड सोडूनच सारण टाकायचं आहे. म्हणजे मधली जी डायमीटर आहे ती आपल्याला रिकामी ठेवायची आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला 7 लेयर तयार करायचे आहेत. मी ते तवा फिरवत फिरवत घावन भाजून घेतले. खालची साईड थोडीशी सुकल्यासारखी झाली की गॅसची फ्लेम लो केली. पुन्हा एका साईडला सारण स्प्रेड केलं, मधली साईड रिकामी ठेवलेली आहे आणि याच पद्धतीने मी 7 लेयरचे घावन तयार करून घेतलेले आहेत. जमत नसेल तर 3, 4, 5 लेयरचे सुद्धा घावन तयार करू शकता. आपण जे तांदूळचं पीठ तयार केलेलं आहे त्या पिठापासून मोठ्या साईजचे टोटल 8 ते 9 घावन तयार होतात. जेवढं शक्य आहे तेवढ्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उलटणीने उचलता येत नव्हतं म्हणून डबल चमचा लावून किंवा डबल उलटणीने घावन उचलवून खाली उतरवायचं. आणि बघा, इथे आपलं 7 पुडाचं घावन तयार आहे. चवीला अप्रतिम, एकदम उकडीच्या मोदकप्रमाणेच या घावनला चव लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. मी ते घावन मधून कट केलेलं आहे आणि बघत असाल घावन एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे आणि घावनला भरपूर अशी जाळीसुद्धा आलेली आहे. हेच पीठ वापरून तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी घावन तयार करू शकता. फक्त तांदूळ भिजवून आपल्याला दळून घ्यायचे आहेत, मीठ मिक्स करायचं आणि घावन तयार करायचे. अजिबात हे घावन करण्यासाठी पीठ मुरू देण्याची गरज नसते. बिडाचा तवा नसला तरी साध्या पॅनवरती या पद्धतीचे 7 पुडाचे घावन ट्राय करू शकता. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.